मुंबईकरांना सावध करणाऱ्या बातमीनं। मंडळी, आखातातल्या युद्धाचा घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम लक्षात घेऊन सायबर भामट्यांनी आपली पोळी भाजण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे तुम्ही सावधान। तुमची घरगुती गॅस जोडणी कापली जाण्याची भीती दाखवून मुंबईकरांना गंडा घालण्यात येतोय। महानगर गॅस जोडणीचं बिल थकीत असल्याचा धाक दाखवून किंवा बिल अपडेट करण्याच्या नावाखाली मुंबईकरांची सायबर फसवणूक होते। या घटनांमध्ये ग्राहकांना एपीके फाईल डाउनलोड करायला भाग पाडून त्यांच्या मोबाईलचा ताबा घेण्यात येतो आणि मग त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येते। त्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहून सायबर भामट्यांच्या फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलंय। या प्रकरणात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे। या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने वृद्धांना भीती दाखवून गंडा घालण्यात येत असल्याची माहिती आहे। मुंबईत शिधा वाटप विभागाच्या पथकानं एक मोठा पर्दाफाश केलाय। वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील सूरज वल्लभदास चाळ परिसरात धोकादायक पद्धतीनं घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर साठवून त्यांची काळ्या बाजारात विक्री करण्यात येत होती। शिधा वाटप विभागाच्या पथकाच्या कारवाईत त्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश झालाय। नियंत्रक शिधा वाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकानं आणि कार्यालय क्रमांक 21च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। या कारवाईत एचपी गॅस कंपनीचे 5 किलोचे 6 भरलेले आणि 58 रिकामे सिलेंडर जप्त करण्यात आले। तसंच सुपर गॅस कंपनीचे 4 किलोचे 64 भरलेले आणि 12 किलोचे 19 भरलेले सिलेंडरही जप्त करण्यात आलेत। याशिवाय 12, 4 आणि 2 किलोचे विविध आकारांचे 25 रिकामे सिलेंडरही या कारवाईत जप्त करण्यात आले। म्हणजे या आखातातल्या युद्धामुळे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून त्याचा फटका हा हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। गॅस सिलेंडर अभावी अनेक व्यावसायिकांना त्यांची हॉटेल सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत। त्यातून मार्ग काढण्यासाठी काही जणांनी आपल्या मेन्यू कार्डला कात्री लावली आहे, तर काही जणांनी चुलीचा पर्याय स्वीकारलाय। मुंबईत काही हॉटेल व्यावसायिकांनी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावर इंडक्शन शेगड्यांचा पर्यायही स्वीकारलाय। पाहूयात आमचा प्रतिनिधी सचिन गार्डनं लालबागच्या माझघर हॉटेलमध्ये घेतलेला आढावा। आपण सध्या लालबागमधील माझघर या हॉटेलमध्ये आहोत आणि जर आपण बघितलं तर आणि संपूर्ण या काही दिवसांमध्ये आपल्या किचनचा कायापालट केलेला आहे। आपण जर बघितलं तर इथे पारंपरिक शेगड्या असायच्या गॅसवर चालणाऱ्या आणि त्याची आता जागा आपण बघितलं तर इंडक्शनने घेतलेली आहे। कोणतीच गॅसची शेगडी इथे दिसणार नाही, सगळं जेवण हे इंडक्शनवर होताना दिसतंय। माझघर हे त्याच्या नॉन व्हेजिटेरियन जेवणासाठी प्रसिद्ध आहे आणि आपण जर बघितलं तर सध्या इकडे पापलेट, बांगडा, कोलंबी हे तळले जाते आणि हे सगळं होतंय हे इंडक्शनच्या स्टोव्हवर। काय नेमका फरक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खवय्यांच्या दृष्टीने चवीमध्ये काही फरक पडतो का, काही बदल होतो का? नाही सर, चवीमध्ये काहीच फरक भेटणार नाही तुम्हाला। जी चव पहिलीही होती ती चव आजही भेटेल तुम्हाला। आणि आम्ही सोशल मीडियावरती आम्ही बाईट पण टाकलेत गेस्ट लोकांचे की त्यांना आम्ही विचारलं गेलं की तुम्हाला पहिल्यामध्ये फरक आणि आतामध्ये काही फरक जाणवतो का? ते बोलले की नाही, आम्हाला जसं पहिलं जेवण मिळत होतं घरच्यासारखं तसंही आजही मिळत आहे। आणि आम्ही आमच्या जरी काही गैरसोय झाली आमच्या ह्याच्यामध्ये गॅसमुळे, तरी आम्ही कुठलीही दरवाढ केलेली नाही आहे। त्याच्यामुळे चवीमध्ये काही तुम्हाला फरक भेटणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। आणि आखाती युद्धामुळे मुंबईत निर्माण झालेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम हा माटुंग्याच्या लोकप्रिय मणीच कॅफेजवरही झालाय। पण मणीच कॅफेच्या व्यवस्थापनानं गॅस सिलेंडरला कोळशाच्या चुलीचा पर्याय निर्माण करून आपला व्यवसाय सुरू ठेवलाय। मणीच कॅफेच्या माटुंग्याच्या गोडाऊनमधून मुंबईतल्या 6 शाखांना खाद्यपदार्थांचा पुरवठा होतो। सध्या मणीच कॅफेत सांबार आणि रस्समसह सारे पदार्थ हे कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर बनवून इतरत्र पाठवण्यात येत आहेत। पाहूयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं घेतलेला आढावा। मुंबईमध्ये मनीस कॅफे हा सगळ्यात फेमस हॉटेल ब्रँड आहे आणि त्या हॉटेल ब्रँडच्या नावाखाली इडली असेल किंवा साऊथ इंडियन पदार्थ हे मोठ्या प्रमाणात मिळतात। मात्र त्या हॉटेल ब्रँडमध्ये देखील आता गॅस सिलेंडर नसल्यामुळे त्यांना शेवटी चुलीवर त्यांचं जेवण बनवावं लागतं आहे। आता या हॉटेलमधून आपल्याला खरं म्हणजे इडली, सांबार, मेदूवडा, उत्तप्पा अशा अनेक गोष्टी मिळतात ज्यांच्याबरोबर सांबारची गरज असते। मात्र सांबार बनवण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात
या ठिकाणी गॅसची आवश्यकता होती, पण आता गॅस हा मिळत नाही आहे. त्यामुळे या सगळ्या सांबार बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आता गॅस नसल्यामुळे त्यांना लाकडी चूल इथे पेटवावी लागलेली आहे आणि लाकडाची चूल इथे पेटवून त्यांना सांबार बनवावे लागत आहे, रस्सम बनवावं लागत आहे. आपण पाहता इथे आज सकाळपासूनच ही परिस्थिती त्या मनीष कॅफेच्या या गोडाऊनमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. सुबह से कैसे आप ये बना रहे हो, क्या क्या कर रहे हो? जी बना रहा है, खाना बना रहा है और एक लकड़ी से बनाता है. थोड़ा तकलीफ तो हो रहा है, गैस तो अभी 2-3 दिन से नहीं मिल रहा है. बस कोयला और लकड़ी में काम चल रहा है. अभी जो जितना आइटम बनता था वो आइटम सब बंद है. खाली दाल, राइस, पुलाव, बिरयानी ये आइटम बनता है ना. तो सांबार जो आपकी खासियत है सांबार मनीष कैफे की, तो सांबार आप बना पा रहे हो क्या अभी? जी अभी तो इधर आज का दिन फिलहाल नहीं बनाया. वो दूसरा हम लोग का ब्रांच है, उनका पाइप गैस लाइन पाइप है, तो उधर से आज बन के आ रहा है क्योंकि इधर नहीं बन पाया. कॅमेरावर विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. म्हणजे आपण पाहतोय की आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या